नमस्कार सर्वांना. आजच्या छान अशा टिप्समध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करते आणि फक्त 4 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 टिप्स सांगणार आहे. अतिशय सोपे आहेत, रोजच्या जीवनात तुम्हाला नक्कीच कामी येतील. जर तुमच्याही घरामध्ये ना कपडे प्रेस करण्याची इस्त्री असेल ना, तर इस्त्रीची केबल किंवा जी काही वायर आहे ना, ती आपण अशीच गोल गुंडाळून ठेवतो. पण मी एक ट्रिक सांगणार आहे. त्या पद्धतीने जर तुम्ही इस्त्रीची ही केबल किंवा ही वायर जर गुंडाळून ठेवली ना, तर व्यवस्थित सुद्धा दिसेल. तर घरामध्ये एखादं रिकामं खोकं असेल ना, अगरबत्तीचं असेल किंवा दुसरं कोणतंही एखादं क्रीमचं रिकामं खोकं असेल, ते खोकं इथं घ्यायचं आहे. त्याच्या दोन्हीही बाजूने अशा पद्धतीने काठ काढून टाकायचे आहेत आणि त्यानंतर इथं इस्त्रीची जी काही केबल किंवा वायर आहे ना, ती अशा पद्धतीने गोल गुंडाळून घ्यायचे आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे बघा. अशा पद्धतीने टाकून घेतल्यानंतर ना लगेचच काय करायचं आहे, की इस्त्रीचा मधला जो काही भाग आहे त्याच्यामधून अशा पद्धतीने खोकं ठेवायचं आहे. दिसायला देखील टापटीप दिसतं. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही इस्त्रीची ही केबल ठेवू शकता. त्यानंतर दुसरी महत्त्वाची टिप सांगायला गेलं तर असा हा प्लास्टिकचा कंगवा जो आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतो. पण कुणी जर लाकडी कंगवा वापरत असेल तर अतिउत्तम. पण प्रत्येकाच्या घरात नसेल तर प्लास्टिकचा कंगवा जो काही आहे ना, नवा कोरा आणल्यानंतर किंवा जरी नवा कोरा नसला तर प्लास्टिकच्या कंगवाचे जे काही दात आहेत ना, ते व्यवस्थित असे म्हणजे केस विंचरताना भरपूर असे टोचतात केसांना. त्याचबरोबर डोक्याला सुद्धा. मग अशा वेळी काय करायचं आहे, की इथं या कंगव्याला जे काही आपल्या घरामध्ये नेल पॉलिश असते ना, ते नेल पॉलिश कंगव्याच्या दातांना अशी पुढच्या बाजूने फक्त लावून घ्यायचे आहे, जेणेकरून हे कंगव्याचे जे काही दात आहेत ना, केस विंचरताना पुन्हा टोचणार नाहीत. अशा पद्धतीने नेल पेंट लावून घ्यायची, थोडीशी सुकवून घ्यायची आणि त्यानंतर तुम्ही कंगवा वापरण्यासाठी घेऊ शकता. अशा पद्धतीने म्हणजे कंगवा तुम्हाला केस विंचरताना टोचणार नाही. ही ट्रिक तुम्हाला आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. अजून एक छान महत्त्वाची टिप्स तुमच्यासाठी आहे, महिलांसाठी आहे खास करून. तर इथं महिलांनी परकरची किंवा पेटिकोटची घडी काढताना अशा पद्धतीने केली तर काय होईल, तर इथं बघू शकता डबल फोल्डिंग असा हा पेटिकोट किंवा परकर मी इथं फोल्ड करून घेतलेला आहे आणि त्यानंतर परकरची जी काही नाडीची बाजू आहे ना, त्या बाजूने आणि इकडं झालरच्या बाजूने काठापर्यंत अशा पद्धतीने मी पुन्हा फोल्डिंग करून घेतलेली आहे. आता त्यानंतर काठाच्या बाजूने झालरच्या बाजूने पुन्हा एकदा फोल्ड करून घ्यायचे आणि नाडीच्या बाजूने सुद्धा पुन्हा एकदा आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं आहे. नाडी आतमध्ये टाकून घ्यायची आणि झालरच्या बाजूने जिकडून बाजू आहे ना फोल्डिंग केली, इकडून आपण अशामध्ये झालरच्या बाजूमध्ये जी काही परकरची पेटिकोटची बाजू आहे ती याच्यामध्ये टाकून घ्यायची. अशी ही पॉकेट घडी करायची. पण घडी बघू शकता खूप मोठी झालेली आहे, पण पातळ अशी घडी आहे. बऱ्याच महिला किंवा गृहिणी काय करतात ना, की साड्यांच्या घड्या करताना साड्याच्या घड्या थोड्या मोठ्या ठेवतात अशा पद्धतीच्या आणि ह्याच्यामध्ये जर परकरची पेटिकोटची घडी जर बारीक केली तर मग साडी फुगते आणि कपाटामध्ये पण ते खूप फुगल्यासारखं वाटतं आणि साड्या खूप उंच होतात. अशा पद्धतीने तुम्ही पेटिकोट या साडीमध्ये ठेवा. त्यानंतर अजून एक महत्त्वाची टिप्स, आपल्या सर्वांच्याच घरामध्ये गृहिणी किंवा महिला हातामध्ये बांगड्या वापरत असतात. हातातल्या बांगड्या ह्या जुन्या पाण्या झाल्यानंतर किंवा जे काही गोट वापरतात, हे जुने पाणी झाल्यानंतर आपण त्यांना टाकून देतो. पण आपण टाकाऊपासून टिकाऊ एक छान असा उपयोग आज बघणार आहोत. त्यासाठी इथं मी 3 गोट घेतलेले आहेत. हे गोट आहे ना एकदा दोऱ्याच्या मदतीने मी इथं असे बांधून घेतलेले आहेत बघा आणि त्यानंतर घरातीलच एखाद्या भिंतीला खिळ्याला अशा पद्धतीने ही बांगडी टांगून ठेवायची आहे, लटकून ठेवायची आहे. आता सर्वात महत्त्वाचं सांगायला गेलं तर आपल्या महिलांच्या किंवा गृहिणींच्या जे काही केसांचे क्लचर असतात ना किंवा क्लिप वगैरे ते अशा पद्धतीने जिथं कुठं पडतात आणि ऐन वेळेस सापडत नाही आणि त्यांना शोधायची खूप गरज पडते. मग अशा वेळी काय करायचं, एक क्लचर किंवा क्लिप लावण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने जुन्या पाण्यात झालेल्या बांगड्यांचं किंवा ह्या गोटचा नक्कीच उपयोग करू शकता. हा देखील फायदा तुम्हाला नक्कीच होईल. आणि त्यानंतर अजून एक महत्त्वाची टिप्स सांगायला गेलं तर दुसऱ्या पद्धतीने सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने क्लचर बांगड्यामध्ये ठेवू शकता. तर भिंतीला डबल साईडचा जो काही चिकट टेप आहे ना, तो इथं भिंतीला लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर जी काही आपली बांगडी किंवा गोट आहे ना, तो इथं चिकट टेपला चिटकवून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने. आणि त्यानंतर आपले जे काही केसांचे क्लचर वगैरे क्लिप वगैरे आहेत ते अशा पद्धतीने ठेवा, म्हणजे तुम्हाला जास्त शोधण्याची गरज पडणार नाही. आणि आजची ह्या टिप्सपैकी कोणती टिप्स तुम्हाला माहीत होती ते देखील नक्कीच सांगा. आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका.